तर नमस्कार मंडळी. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महाराष्ट्र सरकारची महत्त्वाची योजना, महत्त्वाची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. तर आजची जी काही माहिती असणार आहे ती दिव्यांग मित्रांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण की महाराष्ट्र सरकारने असा महत्त्वाची योजना सुरू केली आहे, असा महत्त्वाचा उपक्रम इथे राबविला आहे. ज्या योजनेअंतर्गत जे काही दिव्यांग आपले व्यक्ती असतील, भाऊ-बहीण असतील, त्यांना आता त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 50,000पासून ते 5,00,000 रुपयापर्यंत कर्ज इथे बिनव्याजी उपलब्ध करून दिलं जात आहे. यामध्ये ठराविक असं अनुदान पण या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे. तर या योजनेचं नाव आहे दिव्यांग मुदत कर्ज योजना. ही महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारमार्फत खूप जे काही व्यक्ती दिव्यांग आहेत अशा व्यक्तींसाठी महत्त्वाची योजना राबविली जात आहे. तर याच योजनेची अर्ज, पात्रता, कागदपत्रे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, एक मदत हवी होती की हा जो काही व्हिडिओ असणार आहे किंवा ही जी काही योजना असणार आहे दिव्यांग मुदत कर्ज योजना, ही महत्त्वपूर्ण योजना अशा दिव्यांग व्यक्तींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण त्यांच्या पायावर उभ्या राहण्याचा एक संधी त्यांना इथे भेटू शकेल. तर नक्की हा व्हिडिओ त्यांना शेअर करा किंवा त्यांना ही योजना शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण या योजनेअंतर्गत फायदा होईल. चला तर या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर दिव्यांगांसाठी मुदत कर्ज योजना ही महत्त्वाची योजना राबविली जाते. महाराष्ट्र राज्यातील अपंग व्यक्तींना स्वरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 3 डिसेंबर 2001 रोजी जागतिक अपंग दिनाचा मुहूर्त साधून महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. राज्यातील बेरोजगार अपंग बांधवांना स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी खूपच कमी दराने म्हणजेच लो इंटरेस्ट रेट इथे कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. त्याचप्रमाणे अपंगाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना या महामंडळामार्फत राबविल्या जातात. तर या योजनेअंतर्गत कोणत्याही पात्र अपंग व्यक्तीला लघु उद्योग, प्रक्रिया उद्योग, वस्तू उत्पादन उद्योग, गृह उद्योग इत्यादीपैकी अल्प व्याजदराने 50,000 पासून 5,00,000 रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. यामध्ये परतफेडीचा कालावधी हा 5 वर्षाचा असून लाभार्थी सहभाग 5% आहे आणि अधिक जे काही उर्वरित 95% सहभाग असेल तो या मंडळामार्फत तुम्हाला ते कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. आता यानंतर योजनेच्या काही अटी आणि शर्ती इथे दिलेल्या आहेत, ज्या अंतर्गत तुम्ही जर पात्र असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. तर काय अटी शर्ती आहेत? लाभार्थी किमान 40% अपंग असला पाहिजे, अशाच लाभार्थ्यांना या योजनेत प्राधान्य दिलं जाणार आहे. लाभार्थी किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. लाभार्थ्याचे वय 18 ते 60 वर्ष या दरम्यान असावे. लाभार्थी कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. लाभार्थ्यांनी जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायामधील मूलभूत ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे. कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ज्याप्रमाणे ठरवेल त्याचप्रमाणे तुम्हाला इथे असणार आहे. तर अशा प्रकारे अटी शर्ती इथे दिलेल्या आहे. या अटी शर्तीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळवू शकता. आता यानंतर या योजनेसाठी काय आवश्यक कागदपत्रे तुम्हाला इथे लागणार आहेत तर ती कोणती? यामध्ये सर्वात अगोदर तुमचं आधार कार्ड, नंतर इथे तुमचं ओळखीचं मतदान कार्ड, बँक पासबुक, रहिवासी पुरावा, पासपोर्ट आकाराचे 3 फोटो, कर्जबाजारी नसल्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र, वयाचा दाखला, कोणता व्यवसाय करत असल्याची त्याबाबतची माहिती, व्यवसायाची जागा भाड्याने असल्यास 100च्या बॉन्ड पेपरवर मालकाची पण संमती, व्यवसायाच्या प्रकल्पाची माहिती म्हणजे जो तुम्ही व्यवसाय सुरू करणार आहात त्याची संपूर्ण माहिती, व्यवसाय प्रस्ताव प्रकल्प. या व्यतिरिक्त इतर आवश्यक कागदपत्रे तुम्हाला इथे महामंडळाकडून मागितले जातील. ही जी काही कागदपत्रे आहेत ही आवश्यक कागदपत्रे तुम्हाला इथे मी सांगितलेली आहे. ही संपूर्ण कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. आता यानंतर तुम्हाला सर्वांना क्वेश्चन पडला असेल, भाई नेमका या आता या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कशा प्रकारे करायचा आहे? तर मित्रांनो, अडचण काही नाही. अर्ज करण्याची प्रोसेस खूप सोप्या पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र अपंग लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ विहित नमुन्यातील अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात तुम्हाला इथे सादर करायचा आहे. किंवा जे काय आपलं समाज कल्याण ऑफिस असेल तिथं पण जाऊन तुम्ही या योजनेचा ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करू शकता. किंवा जिल्हा कार्यालय या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. तर अशा प्रकारे अर्ज करण्याची प्रोसेस इथे दिलेली आहे. यासाठी जो काय ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे त्याची पण संपूर्ण माहिती व्हिडिओच्या समोर मी इथे तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर मित्रांनो, तुमच्या आसपास किंवा गावातील एखादा व्यक्ती, मित्र अपंग असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण स्वयंरोजगार एखादा व्यवसाय करण्यासाठी
चालना मिळेल व स्वतःच्या पायावरती उभे राहता येईल. चला तर जाणून घ्या या योजनेसाठी जो काय ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे तो कशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य अपंग व वित्त विकास महामंडळ मुंबई. तर अशा प्रकारे ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे. हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला ते फिलअप करून तुमच्या जवळचं जे काही जिल्हा परिषद कार्यालय असेल किंवा समाज कल्याण कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्हाला हा ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे, किंवा जे काय महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळ असेल तिथे जाऊन तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे. तर हा जो काय ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे हा विनामूल्य असणार आहे. यासाठी कोणत्या प्रकारचे पैसे इथे आकारले जाणार नाही, ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची. यामध्ये काय काय माहिती फिलअप करायची, तर यामध्ये राईट साईडला पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला इथे लावायचा आहे. नंतर इथे तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती अर्जदाराची, इथे तुमचं नाव, योजनेचं नाव, जन्मतारीख अशा प्रकारची संपूर्ण माहिती इथे फिलअप करायची. इथे तुमचा संपूर्ण पात्र व्यवसायाचा अहवाल म्हणजे तुम्ही जो काही व्यवसाय सुरू करणार आहात त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे एंटर करायची आहे. अशा प्रकारची संपूर्ण माहिती एंटर करून हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्या जवळचं जे काही महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळ असेल तिथे तुम्हाला हा ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. तर या पीडीएफची जे काही ऍप्लिकेशन पीडीएफ आहे याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म पाहू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला चीज महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.